बातमी आहे धुळे शहरातून। आझाद समाज पार्टीच्या वतीने गेल्या 2 महिन्यापासून धुळे शहरातील मध्यवर्ती भागातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या पाठीमागे असलेले विनोद वाईन्स हे विदेशी मद्याचे दुकान हटवावे यासाठी आंदोलन करण्यात येत आहे। दिनांक 1 फेब्रुवारी पासून आझाद समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आनंद लोंढे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येत आहे। दिनांक 3 फेब्रुवारी रोजी उपोषण स्थळी आमदार फारुख शहा यांनी भेट देऊन उपोषणकर्त्या कार्यकर्त्यांना पाठिंबा दिला होता आणि आंबेडकरी जनतेच्या भावनेशी खेळणाऱ्या विनोद वाईन्सचा कायमचा निकाल लावण्यासंदर्भात मंत्रालयीन पातळीवर प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात आले होते। त्यानुसार गुरुवारी मंत्रालयात नामदार शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री महोदयांच्या मंत्रालयीन दालन क्रमांक 302 मुख्य इमारत 3रा मजला येथे बैठक संपन्न झाली। या बैठकीत आमदार फारुख शहा, जिल्हाधिकारी धुळे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे, पोलीस अधीक्षक व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे धुळे, श्री मुकुंदराव शिरसाट, सुमित साबळे, जितेंद्र निकाळजे, कैलास जयस्वाल आणि उपोषणकर्ते आझाद समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आनंद लोंढे हे धुळे येथील उपोषण स्थळावरून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीत सहभागी झाले होते। या बैठकीत विनोद वाईन्सच्या संदर्भात चर्चा करण्यात येऊन आमदार फारुख शहा यांनी धुळ्यातील आंबेडकरी जनतेच्या तीव्र भावना मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिल्या, तर उपोषणकर्ते आनंद लोंढे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कुठल्याही शासन निर्णयापेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे पावित्र्य मोठे आहे, त्यामुळे शासनाने हे दुकान हटविलेच पाहिजे असे मत मांडले। बैठकीत सहभागी सर्वांचे म्हणणे एकूण मद्य विक्री दुकान 10 दिवसाकरिता बंद ठेवण्यात यावे आणि दिनांक 9 रोजी अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क धुळे आणि जिल्हाधिकारी धुळे यांनी दुकान मालकाला पाचारण करून मद्य विक्री दुकान स्थलांतरित करण्याची कार्यवाही तातडीने करावी असे आदेश नामदार शंभूराज देसाई यांनी दिले। त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ असलेले मद्य विक्री दुकान त्या ठिकाणाहून हटवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। या बैठकीत धुळे येथील उपोषण स्थळावरून संतोष अमृतसागर, भैयासाहेब वाघ, राज चव्हाण, आनंद सैंदाने, मुकेश खरात, आसिफ शहा, संजय अहिरे, विनोद केदार, भैयासाहेब वाघ, किरण भालेराव, दावल वाघ, चिंतामण थोरात, मुकेश वाघ, डॉक्टर शरद भांबरे, अरविंद निकम, दिनेश निकुंभे आदी सहभागी झाले होते। विनोद वाईन्स हटवण्याचा मार्ग मोकळा झाल्याने धुळे जिल्ह्यातील आंबेडकरवादी जनतेने आनंद व्यक्त केला आहे। पावित्र्यापेक्षा जगातली कुठलीही शासन निर्णय, कुठलाही आदेश महत्वाचा नाही आणि यासाठी वारंवार त्या पुतळ्याच्या मागील वाईट असल्यामुळे विटंबना होत आहे। जो कोणी जातो त्या ठिकाणी सांगतो आंबेडकर पुतळ्या मागून दारू घेऊन ये, आंबेडकर पुतळ्या मागून वाईन घेऊन ये, आंबेडकर पुतळ्या मागून हे घेऊन ये। एक प्रकारे विटंबनाच आहे पुतळ्याची। म्हणजे फक्त चपलांचा हार टाकणं किंवा चपलांचा एखाद्या शेण फेकून देणं पुतळ्यांवर एवढीच विटंबना नसते, महापुरुषाचं नाव गैरप्रकारे घेणं ही विटंबना आहे साहेब। आपणास विनंती करतो, कारण की हा जो गलानी मालक आहे याचे इतरही पुरावे, इतरही दुकाने या ठिकाणी धुळे जिल्ह्यातला दारू माफिया आहे हा। आपली बातमी आपल्या हातात। चॅनल शेअर करा, लाईक करा, शब्दगंगा न्यूज पॉइंट चॅनल सबस्क्राईब करा। आपली बातमी आपल्या